टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काय साखर देवीच्या चरणी घातलेलं आहे। गेले 45 वर्ष हव्यातपणाने मी सहकुटुंब महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी नियमितपणाने येत असतो। आजही मी माझ्या कुटुंबियासमोर त्या ठिकाणी आलो। इथे आल्यावर नतमस्तक देवीच्या चरणी होणं, प्रार्थना एवढीच केली की अवघ्या महाराष्ट्राला सुख समृद्धी, महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना निरामय आयुष्य आणि बळीराजाच्या आयुष्यातले सर्वात चांगले दिवस पुढच्या कालावधीमध्ये सतत त्या ठिकाणी पाहायला लाभत, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना। आपण कॅबिनेट मंत्री व्हावं, आपल्या मनात ही एक इच्छा आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावं। काय तसं साखर किंवा इच्छा देवीकडे व्यक्त केली? आज ज्यावेळेला देवीच्या दर्शनासाठी आम्ही येतो त्यावेळेला मी कुठलेही साखर व्यक्तिगत घालत नाही, घालत होतो ते महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, सर्वसामान्य गोरगरिबाच्यासाठी। आपण नियमितपणाने निष्कामपणाने लोकांची गरिबांची सेवा केली की मग आपोआपच काही गोष्टी येत असतात, पण त्या गोष्टीचं फारसं स्वारस्य आम्हाला नाही। दादा किंवा मी आम्ही जनतेमध्ये काम करणारे आहोत। जनतेमध्ये काम करण्याची आमची मानसिकता, महाराष्ट्राला अधिक विकसित करण्याची आमची भूमिका आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती दृढ विश्वास ठेवत आम्ही जे काही कार्य करतो त्या कार्यात आम्हाला यश लाभो हीच प्रार्थना। मेळावा झाला, याचा अवतार आता सगळीकडे पाहायला मिळतो। जसं माध्यमात मिळतो तसा त्यांनी बाळासाहेबांचा आवाजाचा या वापर करून कुठे भावनिक आव्हान केलं आहे। आज मी या ठिकाणी श्रद्धेने आई तुळजामातेच्या दर्शनासाठी आलेलो आहे, त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाच्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देणार नाही। आपल्यालाही विनंती करतो की आपल्यामार्फत संबंध महाराष्ट्राला आज जे मी दर्शनाचा अलौकिक क्षण माझ्या आणि माझ्या परिवाराच्या आयुष्यामध्ये आला, तो क्षण समर्पित भावनेने उद्याच्या भवितव्याच्या महाराष्ट्रासाठी आम्ही आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करून करतो आहोत। क्रीडा काय सुटेल पालकमंत्री असं काय